तर भावानो बडोद्याला पोचलेलो आम्ही बरोबर दुपारी. डिझेल टाकायला थांबलेलो तर इंडियन ऑइल पंपात. हे दादा घाट पडलं सोलापूरचं. मग काय सगळ्यांनी गार तीन पेलो. मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर काय नागराज भाऊ काय ऐकतच नव्हता. केकच कापायचा म्हणला. सकाळी 5 वाजता भावानं झोपेतनं मला उठवून केक कापला 250 केचा. भावाचा मनापासून आभार आहे. 5 वाजता केक कापला. मग काय तिथनं वेळाच्या घाटात चहा प्यायला थांबल्यानंतर डॉगेज बाय भेटलेले. डॉगेज बायला बिस्किट टाकलो. पुढं आलो पप्पू शेटच्या गावात थांबलो. यांचं गाव म्हणजे आपलं आणेवाडीचा टोल नाका 5 किलो पप्पू शेटचं गाव. पप्पू शेट नाश्त्याचं ते नियोजन लावलेलं जोरात. नाश्ता तरी करून झालो. केनीच्या टोल नाक्याला लावलं. हे आणि दादा सोलापूरचे त्यांनी गाठ पडलेत. सगळ्यांनी भेटलो. खरंच मनापासून आभार वाटते असं ओळख दाखवल्याबद्दल. मग काय आण्या रांडाचा इथनं फिरायला चाललेला गोव्याला. त्याची काय सगळे फिरतीवरच काम असते. काजू तीन घेऊन आलता. भावानं काजू बिजू दिला. म्हटलं गावात पोचली. म्हटलं कोल्हापुरात म्हटलं जरा हात मारून यावं म्हटलं. दाढी केस आणि दाढी अशी बोकडावून झालती. दादूला म्हटले एकदम काय पण कर, एकदम टॉपमध्ये मॉडेलमध्ये बनव म्हटलं पहिल्यासारखं. कारण सगळा लुक बदलला होता माझा. ती दाढी वेगळी, केस वेगळे, भुतावण झालं तोंड माझं. कसे झाले एकदम टॉपमध्ये केलं ते. गाडीचं काम होतं म्हणून लक्की व्हील्समध्ये घातलेलो गाडी कनेरवाडीत. मग काय तिथं ऋषी साहेब तीन आपल्या दोस्तच असल्यामुळे नियोजन लावलेलं होतं जोरात. आपल्याला काय माहीत नाही कशाची पार्टी होती त्यांची. आपल्याला फुकटचं गावले खायला म्हटलं सोडायचं नसते. दाबून खाल्लं मग काय सुट्टी नसते आपल्यापाशी. गावले सोडा नाही. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट